पण फक्त शेवटी बघा आता मला ना आता बोलताना मला थोडंसं इमोशनल होते की आपलं गाव सोडून आपल्याला जायला लागतंय बस. तर ह्या गावामध्ये धरणाचा प्रकल्प 1983 साली डिक्लेअर झालेलं आहे. हे आम्हाला आजोबापासून ऐकायला आलेलं आहे की 1983 साली आपलं धरणाचं म्हणजे अनाउन्समेंट केलेलं आहे. दरवर्षी ज्या वेळेला मला समजायला लागल्यापासून की जेव्हा शाळेमध्ये इकडे आम्ही जायचो किंवा काय तर आमच्या शाळेमध्ये पण आमची चर्चा व्हायची की बाबा आपल्याकडे धरण होणार आहे, धरण होणार आहे, धरण होणार आहे. आमचं वय वाढत चाललं आहे, धरण आज होईल उद्या होईल, पण आम्हाला कल्पना नाही की धरण कधी होणार किंवा काय. पण प्रकल्पाची धरणाची जी प्रगतिशील मार्गाला जेव्हा लागायला लागलं ते 2007 या 7-8 साली वगैरे चालायला लागलं असेल. आणि त्यावेळेला आम्हाला कळलं की बाबा नाही आता धरण कधी म्हणजे आम्हाला इथे गाव कधी गोठवू शकतात किंवा आम्हाला इकडे इथून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाईल किंवा काय. आठवणीच्या जर आता जर हे करायला गेलो तर आम्ही लोक पूर्वी इकडे खूप मजा मस्ती केलेली आहे. इकडे अगदी गावातली मुलं वगैरे आम्ही पोहण्यासाठी म्हणजे आता आमची ते आठवणीच राहणार. म्हणजे आम्ही इकडे अष्टाचा ढव वगैरे आहे किंवा धोदानी आहे, आम्ही तिकडे पोहायला वगैरे जायचो. म्हणजे आजकाल म्हणजे ह्या वाडीमधली जी काही आता जी मुलं आलेली आहेत जे पुनर्वसन म्हणजे जे सामान शिफ्ट करण्यासाठी वगैरे जे काही मुलं आहेत त्यांच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आहे की आमच्या आठवणी आता इथेच राहणार आहे. आम्ही लोक इकडे धोदानीमध्ये पोहायला जायचो. वाड्याचा ढव इकडे मागच्या साईडला होतं, इकडे वरती अष्टाचा ढव होता. आम्ही लोक मजा मस्ती करायचो. आणि आता आम्हाला त्या मजा मस्तीपासून आम्हाला दूर एकदम कुठेतरी. पण एक ठीक आहे की आम्ही आमच्या शिवारामध्ये राहतोय एवढंच आम्हाला एक आशादायी काहीतरी असं वाटतंय. पण खरंच आमचं गाव एवढं खूप मिळून मिसळून राहणारं जे होतं आमची वाडी तरी शक्यतो बोललो शिंदेवाडी, मोरेवाडी म्हणजे आम्ही सगळे मिळून जुळून आमचे कार्यक्रम व्हायचे. मग कुठलेही असो, लग्न असू दे, कार्य असू दे किंवा अजून शिमगा असू दे, गणपती असू दे, आम्ही एकदम म्हणजे सगळ्या गोविंदांनी आम्ही नांदत होतो इकडे.